प्रेक्षक नमस्कार. विघ्नर टाइम्समध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. रणसंग्राम लोकसभा निवडणुकींचा महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून डॉक्टर अमोल कोल्हे यांना उमेदवारी मिळाली आहे आणि शिवसेनेकडून चौथ्यांदा खासदार शिवाजीराव आढळराव यांना उमेदवारी मिळाली आहे. ह्या मतदारसंघाचा विकास झालाय का? कोणते प्रश्न अपूर्ण आहेत? काय व्हायला हवं? लोकसभेमध्ये लोकप्रतिनिधी पाठवताना त्यांची योग्यता काय असावी? सक्षमपणे प्रश्न मांडणारी व्यक्ती त्या ठिकाणी असायला हवी का? लोकांच्या काय भावना आहेत? लोकांचे काय प्रश्न आहेत? लोकांना काय वाटतंय? हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे. आपल्याला कोणालाही बदनाम करायचं नाही, कोणाचीही बाजू घ्यायची नाही. आपला लोकसभेतला लोकप्रतिनिधी कसा असावा, लोकांचं काय म्हणणं आहे हे आपलं समजून घेण्याचा प्रयत्न आहे. चला तर आपण चर्चेला सुरुवात करूया. तर साहेबांपासून आपण सुरुवात करूया. त्यांची काय अपेक्षा आहे? लोकप्रतिनिधी कसा असावा? कोणते प्रश्न मार्गी लावायला हवेत हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. कसरे साहेब, तुम्ही काय सांगाल? आता शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सुरू आहे. राष्ट्रवादीकडून कोल्हे यांना उमेदवारी मिळाली, आढळरावांना चौथ्यांदा सेनेकडनं उमेदवारी मिळाली. दोनही उमेदवार काही अंशी तुल्यबळ आहे. ह्या निवडणुकीकडे तुम्ही कसं पाहता? शिरूर लोकसभा मतदारसंघामधून सन्माननीय आढळराव साहेबांना जी उमेदवारी दिलेली आहे, चौथ्यांदा उमेदवारी दिलेली आहे, त्यांचा अभ्यासू व्यक्तिमत्व आणि त्यांच्या पाठीमागे आज जो 15 वर्षाचा अनुभव आहे, या माध्यमामधून त्यांनी बऱ्याचशा, माझ्या माहितीप्रमाणे बऱ्याचशा ठिकाणी किंवा बऱ्याचशा लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांनी विकासाची कामं केलेली आहेत. खरं तर मी महाराष्ट्र शासनाच्या सेवेतून सेवानिवृत्त झालेलो आहे. दरम्यानच्या काळामध्ये माझा नेहमी गावाशी माझी नाळ जोडलेली असल्यामुळं, नेहमी संबंध असल्यामुळं खासदार साहेबांचं जे काम आहे, ह्या कामाच्या माध्यमातून मला बऱ्याच अंशी कल्पना आहे. त्यांच्यानंतर त्यांच्या आशाताई बुचके आहेत, या पक्षाच्या माध्यमामधून आमच्या वाडीचाही त्यांनी विकासाची कामं बरीचशी केलेली आहेत. यामध्ये हे शाळेचं कंपाऊंड आहे आणि आम्ही हे ग्रामस्थ वर्ग, ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी बसलेलो आहोत. हे स्टेज देखील सेनेच्या माध्यमामधून या ठिकाणी आम्हाला मिळालेलं आहे. वरती पाण्याची टाकी आहे, मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची टाकी आम्हाला पक्षाच्या माध्यमामधून मिळालेली आहे. आणि हे कंपाऊंड जे आहे, शाळेचं कंपाऊंड, ते देखील अलीकडंच त्याला 5 लाख रुपये खर्च करून ते शाळेचं कंपाऊंड पक्षाच्या माध्यमामधून दिलेलं आहे. तेव्हा त्यांचा जो अनुभव त्यांच्या पाठीशी आहेत, त्या अनुभवाच्या माध्यमातून जर पाहिलं तर त्यांची विकास कामं चांगलीच आहे असं मला वर्णन करावं असं वाटतं. खासदार शिवाजीराव आढळराव यांनी गेल्या 15 वर्षामध्ये जी काही विकासाची कामं केली असतील ती केली असतील, परंतु विरोधक त्यांच्यावर आरोप करतात. पुणे नाशिक रस्त्याचा प्रश्न अपूर्ण आहे, पुणे नाशिक रेल्वेही सुरू झाली नाही, बैलगाड्याचा प्रश्न अपूर्ण आहे, विमानतळही पुरंदरला गेलं. ह्या 4ही प्रश्नांकडं तुम्ही कसं पाहता? तुम्ही एक जंटलमन आहात. नाही, आता हे जे 4ही मुद्दे आहेत ते त्यांनी आपापसामध्ये त्यांच्या परीने कसे सोडवले आहेत. पुरंदरला विमानतळ का गेलं, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत. की विरोधक त्यांच्यावरची टीका करतायत की आढळराव हे सगळे प्रश्न सोडवायला अपयशी ठरलेले आहेत. तुम्हाला काय वाटतं? नाही, असं तर मला काही वाटत नाही. कारण या विमानतळासाठी ज्या आवश्यक बाबी असतात त्या काही अंशी आपल्याकडे माझ्या माहितीप्रमाणे नव्हत्या किंवा अपूर्ण होत्या. अशा काही माध्यमामधून ते पुरंदरला गेलं. पण दादांनी या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं की त्यांचे स्वतःचे प्रयत्न होते, तर त्यांना विरोधकांनी विरोध केलेला आहे. त्याच्यामुळं हा विषय तरी दादांकडून गेला असं मी तर म्हणणार नाही. त्यांनी मग त्यांच्या बैलगाडा शर्यतही अजून सुरू झालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसची मंडळी असं म्हणतात की बैलगाडा शर्यत आम्ही चालू करू, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांचं बैलगाडा शर्यत सुरू व्हावी म्हणून सकारात्मक दृष्टिकोन नाही. आज मात्र ही सगळी मंडळी म्हणत आहेत की बैलगाडा शर्यत आम्ही पण चालू करू. आदरणीय कोल्हे साहेब पण म्हणतात बैलगाडा शर्यत सुरू झाली की घाटाच्या पुढे घोडी मीच धरणार. तुम्ही कसं पाहता? बैलगाडा शर्यत हा जो प्रश्न आहे हा न्यायालयाच्या माध्यमामध्ये आहे. न्यायालयाच्या माध्यमामधून त्याच्यामधून जो काही निर्णय होईल तो त्याच्यावर अवलंबून आहे. त्याच्यामध्ये असं नाही की सेनेवाले म्हणतील की आम्ही सोडवतो किंवा राष्ट्रवादी पक्षावाले म्हणतील आम्ही सोडवतो. सुप्रीम कोर्ट ज्या आधारे तो निर्णय देईल तो निर्णय झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी खरं तर होईल. त्यामुळे आता पक्षाच्या माध्यमामधून तसं काही शिल्लक आहे असं मला वाटत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा पुणे जिल्हा हा तसा बालेकिल्ला, पवारसाहेबांचं वर्चस्व. मात्र गेले 15 वर्ष पवारसाहेबांना ह्या मतदारसंघामध्ये तुल्यबळ उमेदवार मिळाला नाही, यश मिळत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला स्थानिक पक्षाचा
उमेदवार मिळाला नाही, डॉक्टर अमोल कोल्हेंना आयात करावं लागलं आणि त्यांना उमेदवारी द्यावी लागली. आता या लढतीकडे तुम्ही कसं पाहता, तुम्ही काय सांगाल? आता हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रश्न आहे. माननीय पवारसाहेबांनी त्यांना घेतलं आणि त्यांना तिकीट दिलं, याचा अर्थ असा आहे की आता समजा त्यांना अनुभव नाही आहे, ते एक सिने अभिनेते म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि अलीकडे नुकतेच आल्यानंतर त्यांना तिकीट मिळवून आता त्यांना हा जो प्रसंग आहे किंवा ही निवडणूक आहे ही तशी चुरशीची आहे. तर आता त्या माध्यमामधून ते त्यांचा प्रश्न राष्ट्रवादी पक्ष वगैरे म्हणजे सोडवतील असं मला वाटतं. जुन्नर तालुक्यातील एक भूमिपुत्र आहे, संभाजी मालिकेच्या माध्यमातून घराघरामध्ये पोहोचलेले आहेत, विकास कामं किंवा लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी झाले नाहीत अशी पण चर्चा होते. संभाजी मालिकेमध्ये त्यांनी जे काम केलं आहे किंवा जुन्नर तालुक्यातले भूमिपुत्र म्हणून त्यांना या निवडणुकीमध्ये जुन्नर तालुक्यामधून कितपत फायदा होईल? बघा वाणीसाहेब, असं आहे, लोक सगळे हुशार आहेत, लहान मुलांपासून तर वरिष्ठांपर्यंत. सिने अभिनेता वेगळा, त्याच्यानंतर राजकारण वेगळं. सिने अभिनेता असल्यामुळं ते त्यांच्याकडे कसे पाहतील आणि राजकारणामध्ये ते त्यांच्याकडे कसं पाहतील हा मतदारांचा प्रश्न आहे. त्याच्यामुळं मतदार हा फार जागरूक झालेला आहे. त्यामुळे त्याचा आता या क्षणाला काही तो निर्णय सांगता येत नाही माझ्यामुळे. तुम्ही सुद्धा एक मतदार आहेत, तुम्हाला काय वाटतं? आता मी मतदार जरी असलो तरी माझं मत हे माझ्या मनामध्ये. तुम्ही मतदान कोणाला करायचं हा तुमचा प्रश्न आहे. जनतेचा कल काय असू शकतो की तुम्ही असं मगाशी म्हणालात की आढळरावांचं काम पण चांगलं आहे. डॉक्टर अमोल कोल्हे जुन्नर तालुक्यातील भूमिपुत्र आहे. संभाजी मालिका, शिवाजी महाराजांची मालिका, ह्या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोचलेले पण आहेत. तुम्ही ह्या दोघांमध्ये काय सांगाल? जनतेचा कल असा असतो साहेब की ज्या वेळेला आढळराव साहेबांचा 15 वर्षाचा अनुभव लोकसभेतील, त्यांनी मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे बरेच जास्त प्रश्न त्यांनी लोकसभेमध्ये विचारलेले आहेत आणि तो त्यांचा अनुभव पाठीशी असल्यामुळं आणि त्यांचा 15 वर्षामध्ये लोकसभेच्या प्रत्येक मतदारसंघात गावागावाशी त्यांचा निकटचा संबंध आलेला आहे. तर ही परिस्थिती पाहिली तर दुसरी कोल्हे साहेबांची बाजू अशी आहे की त्यांना राजकारणाचा अनुभव नाही. सिने अभिनेते असल्यामुळे एक मिनिट थांबवतो. राजकारणाचा अनुभव नाही असं कसं म्हणायचं? गेले 5 वर्ष ते शिवसेनेमध्ये उपनेते पण होते. उपनेते असताना उपनेते म्हणून वरिष्ठ पक्षाशी किंवा वरच्या लेवलला काम करणं आणि ग्रामीण भागात काम करणं याच्यामध्ये साहेब फरक आहे. ग्रामीण भागामध्ये आल्यानंतर ग्रामीण भागातल्या ग्रामस्थांच्या ज्या अडचणी असतात त्या सोडवणं, तेव्हा त्यांना थोडा वेळ लागेल किंवा किंबहुना सिने अभिनेते म्हणून ज्या मतदारांना त्यांच्याकडे मतदार पाहणार आहे तो त्यांचा स्वतःचा प्रश्न असणार आहे. अशी ही दुहेरी लढत आहे. या दुहेरी लढतीमध्ये आता जे जनार्दन काय ठरवेल त्याचा प्रश्न आहे. प्रेक्षक आपण पाहताय, सर्वसामान्य माणसं आढळरावांचं काम चांगलं असंही म्हणतायत. डॉक्टर अमोल कोल्हे एक चांगला कलाकार आहे असंही म्हणतायत. शेवटी कोणाला निवडून द्यायचं, मतदान हे गुप्त असतं, मतदान आपला निर्णय घेत असतात. माझ्यासोबत इतरही काही सहकारी आहेत. काय त्यांना वाटतंय, त्यांच्याही भावना काय आहेत, ह्या मतदारसंघातले कुठले प्रश्न अपूर्ण आहेत, कुठले प्रश्न मार्गी लागायला हवेत, तुम्ही काय सांगाल? आढळराव आणि डॉक्टर कोल्हे यांची जी लढत होते ह्या लढतीकडे तुम्ही कसं पाहता? नाही, मी तरच म्हणेन तुम्हाला, या ठिकाणी दादांनी गेली 15 वर्ष जे तळागाळाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून जी कामं केल्यात त्या तुलनेत समोरचा उमेदवार हा नौका आहे. त्यांचं याच्या अगोदर काहीच काम नाही. त्यांना डायरेक्ट तिकीट मिळालं ते या ठिकाणी उभे राहिलेत. तुम्ही असं म्हणताय की आढळरावांच्या समोरचे जे उमेदवार आहेत हे नौखे आहेत. 2004ची निवडणूक पहिल्यांदा आढळरावांनी लढवली त्यावेळेस ते पण नौखेच होते. नाही, दादांचे याच्या अगोदर कार्य चालू होतं. भीमाशंकर सहकारी कारखाना काढण्यात त्यांचा फार मोलाचा वाटा आहे. स्वतः उभं राहून त्यांनी कारखाना उभा केला आहे आणि प्रत्यक्षात त्यांना दादांना जवळून लोकांनी कामाचा अनुभव घेतलेला होता. पक्षात नवीन होते, फक्त काम त्यांचं सदैव चालूच होतं. मग अमोल कोल्हे सुद्धा प्रत्येकाच्या घरामध्ये पोचलेले आहेत. एक चांगला कलाकार पण आहे, नवीन माणसाला संधी पण द्यायला हवी. नाही, आता कसं आहे, यावेळेस वरती भाजप शिवसेना युतीचं सरकार आल्याच्या नंतर दादांना मंत्रिपदाचं 100% संधी आहे. त्यामुळं मंत्री दादांचं झाल्याच्या नंतर या शिरूर मतदारसंघाचा जास्त विकास होईल. त्याकरता मंत्री होण्याला जास्त प्राधान्य द्यायला पाहिजे. अच्छे दिन लाएंगे, कुठं नेऊन ठेवलं महाराष्ट्र माझा, अशा प्रकारच्या घोषणा केल्या, अशा प्रकारची जाहिरातबाजी केली. आज मात्र शेतकरी, सर्वसामान्य माणूस अडचणीमध्ये आहे. याला जबाबदार कोण, काय व्हायला हवं?
नाही, याला जबाबदार म्हणता येणार नाही. याच्या अगोदर पण भाजप सरकारने भरपूर प्रयत्न केले शेतकऱ्यांविषयी. अपुरे राहिलेल्या विषयी या पुढच्या भागात पुढच्या वेळेत पूर्ण होतील. त्यात तुम्हाला काय वाटतं, आढळराव आणि कोल्हे ह्या लढतीकडे तुम्ही कसं पाहता? जय महाराष्ट्र. माझ्या बाबावाडीमध्ये आतापर्यंत शिवसेनेकडून प्रत्येक काम आलेलं आहे. शाळा झाली, वॉल कंपाऊंड झालं, स्टेज झालं, मंडप झाला, पाण्याची टाकी आली आणि आमचे मंदिराचं काम चालू आहे. खासदार आढळराव पाटील, बुसकेत आणि गुलाबशेठ यांच्यातर्फे आमच्या वाडीसाठी 25 लाख रुपये त्यांनी कबूल केलेले आहे. त्यामुळं दादा हा 100% निवडून येणार. खासदार शिवाजीराव आढळराव निवडून येणार असं तुम्ही म्हणताय. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणताय डॉक्टर अमोल कोल्हे पण निवडून येणार. अमोल कोल्हे यांच्या सभांना खूप गर्दी पण होते, खूप लोक त्यांना पाहायला पण येतात. असं म्हटलं जातं की डॉक्टर अमोल कोल्हे यांना प्रतिसाद पण चांगला मिळतोय. तुम्ही कसं पाहता? मेन म्हणजे कोल्हे हा नवीन आहे, दादा हा जुना माणूस आहे. दादाचं जे कार्य आहे ते तळागाळाशी झालेलं आहे, त्यामुळं दादाच येणार. प्रेक्षक आपण पाहताय मतदारांच्या भावना काय आहेत, मतदार काय सांगतायत. मतदार हा अतिशय सुज्ञ आहे. खासदार शिवाजीराव आढळराव यांचं काम चांगलं आहे असं पण काही मंडळी म्हणतात. आपल्यासोबत इतरही काही मंडळी आहेत, आपण त्यांच्याकडनंही समजून घेण्याचा प्रयत्न करूया. पुन्हा मी एकदा सांगतोय, आपण ना आढळरावांची टिमकी वाजवत ना डॉक्टर अमोल कोल्हे यांना बदनाम करत. जनतेला या उमेदवारांबद्दल काय वाटतंय, त्यांच्या काय भावना आहेत, काय त्यांच्या अपेक्षा आहेत हेही समजून घेण्याचा आपला प्रयत्न आहे. डॉक्टर अमोल कोल्हे एक जुन्नर तालुक्यातील उमेदवार आहेत. काय व्हायला हवं, तुम्हाला काय वाटतं? अमोल कोल्हे एक सिने कलाकार आहे आणि आपण ज्यांना देवस्थानी मानतो छत्रपती संभाजी शिवाजी यांच्या ते ऐतिहासिक भूमिका करतात. त्यामुळे लोकांमध्ये त्यांच्याबद्दल एक आदराचं स्थान आहे. भले ते राजकारणात होते, पहिल्यापासून सेनेमध्ये होते, आता राष्ट्रवादीत आले, पण एक तरुण आपल्या जुन्नर तालुक्यातील आहे. तर एक तरुण पिढी त्यांच्याबद्दल एक त्यांना आकर्षण आहे. त्यामुळे तरुण वर्ग बहुतेक अमोल कोल्हेच्या पाठीशी उभा राहण्याची शक्यता आहे. पण असं पण म्हटलं जातं की अमोल कोल्हे यांनी जर 4 वर्ष अगोदर आले असते, लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी झाले असते, तर अजून सोयीचं झालं असतं. अचानक नौखागडी येणार आणि मला डायरेक्ट खासदार करणार, आम्ही यांना निवडून कसं द्यायचं, यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा, असं पण सर्वसामान्य मतदार म्हणतायत. तुम्हाला काय वाटतंय? बरोबर आहे. ज्यावेळी राजकारणात जो येतो तो सगळ्यात पहिला प्रथम नौकाच असतो. तर अमोल कोल्हेला कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही आहे. तसं आता पार्थ पवार उभे राहिले, त्यांना घराण्याची पार्श्वभूमी, तसं त्यांना वलय नाही आहे ना. बरं, कौटुंबिक जरी नसलं तर ती अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसचे ते शिवसेनेचे उपनेते होते. हो बरोबर आहे, उपनेते होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या पातळीवर बरंच काम केलेलं आहे तसं सेनेचं. पण कसं आहे की पक्षांतर झाल्यानंतर तो पक्षाचा राहत नाही. ज्या पक्षाचा तो त्या पक्षातील लोक त्यांना कितपत साथ देतात त्यांचा तो प्रश्न असतो. पण एक तरुण आणि एक नवीन नेतृत्व म्हणून तर अमोल कोल्हेकडे आपला आज शिरूर मतदारसंघात पाहिलं जातं. तसं दादांची फार कामं आहेत, जुनी व्यक्ती आहेत. जेव्हा दादा नवीन उभे राहिले, तुम्ही जसं मगाशी म्हटला 2004 साली दादा नवीनच होते ना, लोकांनी त्यांना आपलं जवळ केलंच ना. तसं अमोल कोल्हेचं होऊ शकतं. ही अटीतटीची लढत आहे. शेवटी मतदारांचा कौल आहे, कोण निवडून येईल कोण काय ते. पण खासदारांनी दादांनी इथं भरपूर कामं आहे दादाचं. आता आमच्या फक्त या 12 गावांचा एकच प्रश्न आहे की शेतीला आम्हाला पाणी नाही. वडदचं धरण आहे इकडं, जुन्नर तालुक्यात म्हणतात 5-6 धरणं आहेत, पण ही 12 गावं अजून वंचित आहे शेतीच्या पाण्याविषयी. तसं दादांनी आतापर्यंत 15 वर्षात पाण्याविषयी शेतीच्या कामासाठी इकडं भरपूर लक्ष घातलं आहे. पण तिथं कुठं माशी शिंकली ते आम्हालाही सांगता यायचं नाही. पण दादांचं लक्ष होतं या बाजूला पाण्याविषयी शेतीच्या, पण ते झालं नाही 15 वर्षात त्यांच्याकडून. तर आमची अशी अपेक्षा आहे की 12 गावांना त्यांनी आता तरी निवडून आल्यानंतर पाण्याची जो येईल तो खासदार त्यांनी आमची व्यवस्था करावं पाण्याची. डॉक्टर अमोल कोल्हे, खासदार शिवाजीराव आढळराव, आपण दोघेही पाहत आहेत. सर्वसामान्य माणसांना तुमच्याकडनं फार वेगळी काही अपेक्षा नाही, परंतु ज्या मूलभूत गरजा आहेत, जे महत्त्वाचे विषय रस्ते, पाणी, आरोग्य हे प्रश्न सोडवायला हवेत. 2019च्या या निवडणुकीनंतर निकालानंतर जे कोण खासदार होतील त्यांनी हे प्रश्न सोडवले जावेत अशी माफक अपेक्षा. आपल्यासोबत दुसरेही सहकारी आहेत. तुम्हाला काय वाटतं, या लोकसभा निवडणुकीमध्ये आढळराव आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांचा सामना होतोय. ही लढत तशी चुरशीची पण आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या लढतीकडे लक्ष आहे. काय होईल, तुम्हाला काय वाटतं? मला तरी वाटतं जे तळागाळातील माणूस अमोल कोल्हे हा नवीनच राजकारणात, आणि आता आपले आढळराव
हे पूर्वीपासून तळागाळातील माणसापोतर जाऊन त्यांच्या समस्या पाहून सोडवतात. अमोल कोल्हेने काही तशी अजून बाजू केली नाही. इथून मोर भविष्य काळात ते काय करतील, पण जे आहेत ते किती योग्य आहे हे जनतेला माहिती आहे आणि जनता त्यांना कौल देणार हे निश्चित. आदरणीय पवारसाहेब एक ज्येष्ठ नेते, बुजुर्ग नेते, अनेक वर्ष त्यांनी सत्ता उपभोगली, जनतेने त्यांना पण नाकारलं, नवीन मंडळीनं सत्तेवर बसवलं. चालत त्यांच्याकडे उमेदवार नसल्यामुळं ते करणं भागच आलं. त्या पार्टीला राष्ट्रवादी काही उमेदवारच नाही तुल्यबळ. नाही, माझा प्रश्न असा होता, तुम्ही असं म्हणाले की आढळरावांना बुजुर्ग आहेत, जुने आहेत, अनुभव आहे, त्यांनाच निवडून द्यायला हवं. पवारसाहेब सुद्धा जुने होते, अनुभवी होते, अनेक वर्ष सरकार चालवलं, लोकांनी परिवर्तन केलं. 52 वर्ष माझं 52 वय झाले. 52 वय होतपर्यंत पवार साहेब किंवा अजितदादा हे कधी या जुन्नर तालुक्यामध्ये सहसा म्हणजे अशा ग्रामीण भागात फिरकलेत असे काय नाही. येणार समस्या नाही, ग्रामीण भागात म्हणजे तुमच्या घरी यायला पाहिजे. घरी नाही, कमीत कमी आमचं सावरगाव पंचकृषी, कमीत कमी या पंचकृषीमधून काहीतरी थोड्याफार अडचणी. तसं एवढे मोठे नेते छोटे छोट्या वाडींमध्ये जर यायचं म्हटलं तर महाराष्ट्र खूप मोठा आहे, ते कसं शक्य आहे? मग आम्हाला अजून खासदार माहिती नव्हतं. हे खासदार आहेत ते तरी येतात म्हणून आम्हाला त्यांच्याबद्दल आस्था वाटते, आपुलकी वाटते. तसे हे आहेत, हे कधी येतील हे आम्हाला तर वाटतच नाही. इथून मोरचा काळ कसा जाईल काय हे सांगू शकत, पण दादांनी जे कामं केलीत ना त्याला तोड नाही. आपण पाहतोय खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या कामाबद्दल ही सगळी मंडळी अतिशय भरभरून कौतुक करतात. इतरही मंडळींना काय वाटतंय आपण तेही समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आपल्यासोबत एक सहकारी मित्र आहेत, त्यांना काय वाटतंय, तुम्ही काय सांगाल? खासदार शिवाजीराव आढळराव आणि डॉक्टर अमोल कोल्हे शिरूर मतदारसंघातून लढत आहेत, ही लढत चुरशीची होते, तुमची अपेक्षा काय आहे आणि काय होईल असं तुम्हाला वाटतंय? तसं पाहिलं तर पहिल्यांदा या ठिकाणी विघ्नर न्यूजचं मी पहिल्यांदा या ठिकाणी अभिनंदन करतो. आम्हाला या आमच्या छोट्याशा वाडीमध्ये येऊन आपण या बोलण्याची जी संधी आपल्या न्यूजमध्ये दिलेली आहे त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन. तसेच जर या मतदानाच्या विषयी बोलण्याचं म्हणजे शिवाजीदादांच्या बाबतीत हे जुने आपल्यासारखे छोटे कार्यकर्ते होते, त्यांनी त्या राजकारणात उतरून बरोबर या ठिकाणी तळागाळात आत्ताच आमच्या चाहत्यांनी सांगितलं की आम्ही घरोघर आणि खरोखर त्यांना गोरगरिबांची जाण आहे. आम्ही बहुतेक जागी बाकीच्या नेत्यांच्या घरी गेलो होतो, परंतु जी आढळरावांच्या घरी जी आम्हाला सेवा मिळाली अशी सेवा कुठल्याही नेत्याकडे नव्हती. ते गोरगरिबांना जाणणारे आहेत आणि खरोखर त्यांनी आमच्या इथे पण बुचकेताईच्या माध्यमातून, सेनेच्या माध्यमातून या ठिकाणी भरपूर अशी कामं केलेली आहे. तसंच डॉक्टर अमोल कोल्हेंच्या बाबतीत तरुण नेतृत्व आहे, परंतु हे या ठिकाणी आत्ता ह्या चालू निवडणुकीमध्ये खासदारकीसाठी उभे आहेत, परंतु हे 5 वर्ष त्यांना शोधण्यासाठी जाईल. आपण 5 वर्ष समाज पाठीमागे येईल, परंतु हे जुने जे कार्यकर्ते आहेत, जुने समाजसेवक आहेत आढळराव पाटील यांना माझ्या तर मते शिवसेनेतून, आणि शिवसेना म्हणजे हे आपला पहिल्यांदा पक्ष आहे आपल्या मुंबई या ठिकाणी वास्तव्यात आपली जी लोक आहेत, खरोखर बाळासाहेब ठाकरे यांच्या त्यावेळेच्या काळामध्ये आपल्या मुंबई ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या लोकांना भरपूर असं या सेनेच्या माध्यमातून संरक्षण भेटलेलं आहे. सेना हा पक्ष नसता त्या टायमाला मुंबईची काय हालत झाली असती हे आपण पाहिलेलंच आहे. म्हणून सेना म्हणून या ठिकाणी मी बोलत नाही, परंतु सेना आणि शिवसेनेमध्ये जे कार्यकर्ते आहेत हे कार्यकर्ते खरोखर सच्चे आणि धडाडीचे आहेत. हे खरोखर आपल्याला जे म्हणतात, जे शेतकरी त्यांच्या आणि शेतकऱ्याच्या बाबतीत या बाकीच्या नेत्यांचं दुर्लक्ष केलेलं आहे. शेतकऱ्याच्या बाबतीत आज कांदा आहे, पाणी नाही, सर्व काही बाबी या ठिकाणी शेतकऱ्याच्या सोडवण्यात आलं. या ठिकाणी बीजेपीचं जे सरकार आहे, बीजेपीच्या सरकारांनी थोडीशी उणीव बाकी ठेवलेली आहे. शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं नाही, कुठल्याही प्रकारचं शेतकऱ्याकडे लक्ष नाही. या ठिकाणी त्यांनी त्यांच्या देशामध्ये इकडे तिकडे बाजूला त्यांनी भरपूर अशा सुधारणा केलेल्या आहे, परंतु या ठिकाणी महाराष्ट्राकडे त्यांचं लक्ष थोडंसं कमी आहे. म्हणून या ठिकाणी सेनेच्या बाबतीत जर सांगायचं म्हणलं तर दादांच्या बाबतीत या ठिकाणी दादांना कार्यकर्ते बाकीचे जरी असतील, बाकीच्या पक्षात असतील, पण शिवाजीदादांना तोडच नाही, या बाबतीत मी एवढं बोलू शकतो. केंद्रामध्ये कणखर व्यक्तिमत्व जायला हवं. केंद्रामध्ये संपूर्ण आपल्या विविध राज्यांचे प्रश्न मांडण्याची धमक असणारी व्यक्ती केंद्रामध्ये जायला हवी. पवारसाहेबांनी इतर अनेक पक्ष एकत्र करून एक विरोधी गट सक्षमपणे तयार केलेला आहे. नरेंद्र मोदी आणि पवारसाहेब हे दोनही तसे कणखर नेते आहेत. ह्या दोघांमधला तुम्ही फरक काय सांगाल आणि कुठला नेता जनतेचे प्रश्न घेऊन कणखरपणे मांडेल, तुम्हाला काय वाटते?
आता पवार साहेबांच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं, पवार साहेब हे जुन्या आणि खरोखर त्यांनी शेतकऱ्यांसाठी आणि ज्या वेळेस ते होते त्या टायमाला या ठिकाणी म्हणजे शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांनी भरपूर अशा समस्या सोडवल्या आणि शेतकऱ्यांचा राजाच होता तो. परंतु या ठिकाणी आता BJPच्या बाबतीत जसं शरद पवारांनी जे शेतकऱ्यांकडे जे लक्ष दिलं ते BJP लक्ष देत नाही. आणि खरोखर असे नेते आता या ठिकाणी पवारसाहेब दूर आहेत, त्यांच्या खाली जे कार्यकर्ते आहेत ह्या मंडळींनी पवारसाहेबांसारखंच लक्ष दिलं पाहिजे. त्या मंडळींनी जर तेवढं लक्ष दिलं तर खरोखर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचं त्या बाबतीत जनता त्या बाजूला कौल देऊ शकते. कारण या ठिकाणी सेनेच्या बाबतीत सेनेचे सर्व कार्यकर्ते BJPचे कार्यकर्ते असतील या ज्या पक्षामध्ये ते खरोखर कार्यरत, त्यांचं काम असं म्हणजे स्वच्छ आहे. आढळराव पाटील असतील, आमच्या गटनेत्या आशाताई बुचके असतील, अशा ह्या मंडळी, हे जी मंडळी आहे कणखर नेतृत्व आहे यांचं. आणि खरोखर अशी मंडळी जर असेल तर आपला भाग पुढे जायला काय अडचण येणार नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन ही सगळी राजकीय मंडळी राजकारण करतात. निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांना मात्र वाऱ्यावर सोडून देतात. शेतकऱ्याची अवस्था आज म्हणजे मुखी बिचारी कोणी पण हाका असं म्हटलं तरी वावगं होऊ नये. तुम्हाला काय वाटतं या सरकारने बळीराजासाठी काय करायला हवं? आता बळीराजाला पहिल्यात महत्त्वाची गोष्ट पाणी, ही पाण्याची समस्या पहिल्यांदा सोडवली पाहिजे. पाणी असेल तर त्या ठिकाणी ती शेती पिकली जाईल. शेती पिकल्याच्यानंतर पुढील त्यांचं आपल्याला आपल्या या शेतीमधूनच सर्वांना मिळते. म्हणून या शेतकऱ्याकडे पहिल्यांदा यांनी पाण्याच्या बाबतीत पाहिलं पाहिजे. पाणी झाल्याच्यानंतर आता हे वीज पुरवठा जो आहे, आता वीज पुरवठा या ठिकाणी पाणी उपलब्ध नसल्यामुळे विजेचं बिल भरणार कसे, हा विजेचा एक प्रश्न सोडवला पाहिजे. आणि खरोखर ह्या वर्षी तर माझ्या मते यांनी वीज बिलसुद्धा माफ केली पाहिजे. कारण या ठिकाणी पाण्याची सोय नाही आहे आणि लाईट तर कुठं पाण्याला वापरली जात नाही, परंतु हे बिल तर येतात. म्हणून हे बिलाची माफी मिळाली पाहिजे, हे तर मी सरकारला सांगू इच्छितो. नरेंद्र मोदी, आदरणीय पवारसाहेब, राहुल गांधी ह्या तिघापैकी कोण सक्षम पंतप्रधान होऊ शकतो तुम्हाला काय वाटतं? माझ्या तर मते या दोन्ही मंडळींपैकी तीन सांगितलं, तिन्ही मंडळींपैकी मोदी साहेब हे खरोखर सरकार चालवण्याच्या लेवलचेच आहेत. म्हणजे खरोखर त्यांचे विचारसरणी अतिशय उत्तम आहे आणि ते हळूहळू प्रत्येकाकडे लक्ष देणार आहे. त्यांनी भरपूर अशी कामं या ठिकाणी आपण पाहतोय ज्या सर्व गोरगरिबांसाठी ते करणारच आहे, पण थोडासा वेळ लागेल. पण माझ्या तर मते नरेंद्र मोदी साहेबच हे काम करू शकतील. प्रेक्षक तुम्ही ऐकताय, पवारसाहेब आदरणीय आहेत, चांगलं व्यक्तिमत्व आहे, मात्र नरेंद्र मोदी कणखरपणे देशाचं नेतृत्व चालवू शकतात असंही म्हटलं जाते. बाबा तुम्ही काय सांगाल? लोकसभेची निवडणूक आता सुरू आहे. खासदार शिवाजीराव आढळराव चौथ्यांदा लढत आहेत. आपल्या जुन्नर तालुक्याचे भूमिपुत्र डॉक्टर अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं निवडणूक लढवत आहेत. काय व्हायला हवं तुम्हाला काय वाटतं? मी काय म्हणतो, आढळराव पाटील संसदीयपटू आहे, अभ्यासू आहे आणि पूर्ण त्यांना अनुभव आहे. आता पवारसाहेबांचा आपण विचार केला तर का पवारसाहेबांचं भले त्यांचं आले खासदार तरी भारतामध्ये ते सरकार बनवू शकत नाही. का माहिती आहे का? त्यांना तिकडे पाठबळ नाही. बाळासाहेब ठाकरेंनी त्यावेळी सांगितलं होतं की तू इकडे महाराष्ट्रात कमी लक्ष दे, बाहेरच्या राज्यात लक्ष दे, तरच तू पंतप्रधान होऊ शकतो. आज त्याची तशी परिस्थिती नाही आहे आणि मोदीच्या पाठीमागे पाठबळ बाहेर जास्त आहे आणि मोदीच पंतप्रधान होणार आहे. कारण आज त्याची गरज आहे. आतापर्यंत इंदिरा गांधी होत्या, चांगल्या होत्या, राजीव गांधी चांगले होते, पण शरद पवारला पंतप्रधानपर्यंत जाताच आले नाही आणि ते होऊ शकत नाही. कारण काय माहिती आहे का, बाहेरचे राज्य प्रबळ आहे. एक महाराष्ट्रीय माणूस पंतप्रधान व्हावा असं वाटत नाही? वाटतं, पण तसं त्यांनी प्रयत्नच केला नाही. ते तर त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे होते की बाहेरच्या राज्यात जाऊन आपले खासदार गोळा करायला पाहिजे होते. आणि गोळादार गोळा केले तर बाळासाहेब ठाकरेंनी त्या टायमाला सांगितलं होतं तू शरद बाबू जरा महाराष्ट्राला कमी लक्ष दे, तिकडे जास्त लक्ष दे, तरच तुला पंतप्रधानाची खुर्ची मिळू शकते. संरक्षण मंत्रिपदापर्यंत गेले, तिथं पुढे तिथे जाऊ शकले नाही. आणि आज परिस्थिती अशी आहे की शरद बाबूचं मला तरी वाटत नाही पंतप्रधान होऊ शकत नाही आणि नरेंद्र मोदीच होणार. कारण गरज आहे, कणखर नेता आहे, संरक्षणमध्ये चांगलं काम आहे त्याचं आणि तो आस्ते शेतकऱ्यांच्या विषयी त्याने चांगल्या योजना टाकलेल्या आहे. त्या अजून लोकांना समजून येत नाही आणि त्या योजना पुढं 5 वर्षांमध्ये त्या योजना लोकांना हळूहळू लक्षात येतील आणि ते चांगल्यापैकी काम करतील. पवारसाहेब शेतकऱ्यांचे नेते, पवारसाहेबांनी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या, पण
जनतेने त्यांना नाकारलं, निवडून म्हणलं की यश अपयश येतं. आज पवार साहेब म्हणतायत की या सरकारला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवता येत नाही. तुम्हाला काय वाटतंय? मला वाटतं बघा, शरद बाबूंनी एवढं सांगितलं टाटा आम्हाला, मी पुणे जिल्ह्याचा मंत्री आहे, मी आमका आहे, पण पुणे जिल्ह्याविषयी तिथं जुन्नर आंबेगावचे काही विकास केला नाही त्यांनी स्वतःहून. त्यांनी जसं करायबाद धरणं टाकली, हे म्हणतात टाकली, त्यांच्या काळामध्ये गेली धरणं, आणि त्या धरणाचा आपल्याला काय उपयोग झाला? 12 गावाला उपयोग नाही, काय सगळं पाणी जाते नगरला, त्याचा काय उपयोग नाही. इथं पाण्याच्या योजनाचा काही प्रश्नच नाही काही तिथं. आणि त्याच्या इकडं त्यांनी जे सांगितलं त्या टायमाला त्याचं ते झालं नाही, आणि ते व्हायला पाहिजे होतं. आता त्यावेळी माहिती आहे का, त्यांचे जे खाली जे मंत्री जे कोणी असेल त्यांनी माणसाला जोडूकच करायचं, म्हणजे जवळ नाही करायचं. वय बाजूला कशासाठी आला तू, असं नाही व्हायला पाहिजे होतं. असं नसतं झालं ना तर हा जुन्नर तालुका आंबेगाव तालुका भरपेट पुढं घ्या. वळसे पाटील कसे सगळ्यांना जवळ करून घेतात, सांगतात, व्यवस्थित बोलतात, म्हणून तिथं माणूस सारखा जातो. तसं यांच्यापाशी नाही. वळसे पाटील तुम्ही चांगलं म्हणताय, ते चांगले पण आहे, पण आंबेगावमध्ये त्यांना यश येत नाही लोकसभेला. लोक आढळरावांच्या पाठीशी राहतात. कुठेतरी या दोघांचं साठलोट आहे. हो, दोघांची साठवलोट जरूर आहे, कारण त्यांनी आंबेगाव जुन्नर यांनी ठरवलेलीच आहे, खासदार आम्हाला सेनेचा असावा आणि आमदार राष्ट्रवादीचा असावा. हे त्यांच्यापासून पहिल्यापासून साठवून महिने, आणि इथून पुढे तेच चालत राहणार आहे. डॉक्टर अमोल कोल्हे एक जुन्नर तालुक्यातील आहे, एक कसलेला कलाकार आहे. खासदार शिवाजीराव आढळराव एक कसलेला नेता आहे. नेता विरुद्ध अभिनेता ही लढत कशी होईल, तुम्ही काय सांगाल? मी काय म्हणतो, अभिनव आहे तर अभिनव ठीक आहे, अभिनेता हा अभिनेता आहे तो ठीक आहे, कलाकारापुरतं आहे तेवढं पर्यंत लोक पाहणार, लोक विसरणार. पण संसदपट्टू म्हणून आपल्या आढळरावांचा विचार जरूर केला जाईल. आणि आढळरावच कमीत कमी तुम्हाला सांगतो, मागच्या टायमाला 4 लाखांनी आले होते, कमीत कमी आता 3 लाखांनी तरी नक्की निवडून येतील. पण लोकांना तोच चेहरा नको असतो, लोकांना बदल पण हवा. अमोल कोल्हेंसारखा एक सुशिक्षित आहे, काहीतरी विजन घेऊन पुढे येतोय, नवीन चेहऱ्याला संधी द्यायला अडचण काय? माझं काय म्हणणं आहे, नवीन संध्याला द्यायला हरकत नाही आहे, पण यांचं तिथं सरकारच बनत असेल दिल्लीमध्ये, काय होत नसेल तर महाराष्ट्रामध्ये जर BJPचं पुढच्या वेळेस सरकार जरूर येणार. आणि इथं मग BJP आणि भारतातलं सरकार आणि महाराष्ट्रातलं सरकार, त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये भरपूर सुधारणा होतील, हे माझं म्हणणं आहे. रेल्वेचा प्रश्न आहे, त्यांनी तर साहेबांनी रोड टाकला, आमचा भीमाशंकर रोड टाकला आहे, ती कामं आता सुरू झालेली आहे. लोकांना समोर दिसतंय की जे जे आता होणार आहे ते, आणि लोक त्याच्या पूर्ण विश्वास ठेवणार आहे. का माहिती आहे का, त्यांनी ते सांगितलं आहे, केलं आहे, पण आतापर्यंत आपलं जे आढळरावांनी स्वतः रोड वगैरे पास करून घेतले, रेल्वेचा प्रश्न टाकलेला आहे, गाड्यांचा बी प्रश्न आज याच्यामध्ये हायकोर्टात चालू आहे, सुप्रीम कोर्टात केस, पण सुप्रीम कोर्टात केस चालू असताना तिचा निकाल लागणार आहे. आढळरावांनी सुद्धा पुष्कळ प्रयत्न केले काय, राष्ट्रवादीने केले, पण आढळरावांनी भरपूर प्रयत्न केले. त्यांनी स्वतः सांगितलं की पहिला हे निकाल मी स्वतः लावणार आणि गाडा स्वतः. आता अमोल कोल्हे बैल नाही, काहीच नाही, अमोल कोल्ह्यांचा बैल नाही, काहीच नाही, तो कधी गाडा त्याला माहितीच नव्हतं. पण आजपर्यंत जे आढळराव स्वतः गाडा आहे, स्वतः तिथं गाड्यामध्ये येतात, पाहतात, यात्रेला हजेरी लावतात, आणि स्वतः भरपूर लोकांना भेटतात आणि सांगतात की कोणत्याही बरी तुमचा गाड्याचा प्रश्न मिटवला जाईल. खासदार शिवाजीराव आढळराव सलग 15 वर्ष निवडणूक लढवत आहेत. मतदारसंघातले अनेक प्रश्न पण प्रलंबित आहे. पुणे नाशिक रेल्वेचा प्रश्न सुटलेला नाही, पुणे नाशिक रस्त्याचं काही अंशी काम बाकी आहे, विमानतळ तिकडे गेलेलं आहे. अपयश कोणाचं? अपयश कोणतं नाही, आढळरावाचा अपयश याच्यामध्ये म्हणता येणार नाही, कारण आढळरावांनी स्वतः सांगितलं होतं त्या टायमाला की जे इंदापूर तिकडे घेते विमानतळ प्रयत्न करते, यांनीही प्रयत्न केला, पण काही संदर्भात आपल्याला जमिनीच्या उपलब्ध झाल्या नाही, त्याच्यामुळे ते इंदापूरला विमानतळ गेले. आणि दुसरे काय माहिती, पुरंदरला गेले. पुरंदरला गेले. आता त्यांचा दोष नाही काय तिथं, काय त्यांनी त्यांच्या पद्धतीनं प्रयत्न करायचा प्रयत्न केलेला आहे, आणि त्यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे की मी माझ्या सगळ्या प्रश्नावर, आज संसदेमध्ये 450 प्रश्न विचारणारा खासदार हाच आहे, आणि त्याची कारकीर्द म्हणजे भरपेट आहे. आणि संसदेमध्ये असा आमचा हा जुन्नर तालुक्याला हा मंत्री झालाच पाहिजे, या कसोटीनं लोक उतरणार आहे. नाही, जुन्नर तालुक्याचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे आहेत, आंबेगाव तालुक्यातून वळसे पाटील आहेत. तुम्हाला नेमकं काय म्हणायचं, म्हणजे जुन्नरचे अमोल कोल्हे मंत्री झाले पाहिजे
का शिरूर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार आढळराव मंत्री झाले पाहिजे? आढावराव झाले पाहिजेत शिरूर मतदारसंघातून. आढळरावांना मंत्री का केलं पाहिजे? कारण माहिती आहे का, अमोल कोल्हे आला तरी त्याला मंत्रिपद देणार नाही आणि त्याचं सरकार तर येतच नाही, तुम्हाला सांगतो मी. आणि आढावराव आले ना तर कोणत्याही परिस्थितीत आम्ही त्याला कसोटीनं प्रयत्न करू आणि त्यांना मंत्रिपद उद्धवला साहेबांना सांगून आम्ही त्याला मिळवून द्यायचा प्रयत्न करू. बाबा, तुमच्याकडनं एका वाक्यात उत्तराची अपेक्षा आहे. आढळरावांचं कोणतं काम चांगलं आणि कोणतं काम चांगलं नाही? आढावरावांचा एकच प्रश्न आहे की आढावरावांचा स्वभाव चांगला आहे आणि माणसाला उडबस करतात आणि सर्वसामान्य कार्यकर्ता असला तरी ते संघ बोलणार. आणि मी स्वतः बंगल्यावर जाऊन आलेले, मी तिथे त्यांचा स्वतः अनुभव घेतलेला आहे की तिथं मी बाहेरचे मस्त असले तरी तुमचे प्रश्न काय तुम्ही या माझ्यासमोर मांडा, मी तुम्हाला त्याचं उत्तर मला स्वतः दिलेली बी त्यांनी, म्हणून आढावराची गरज आहे. एवढं चांगलं असतानाही विरोधक मंडळी त्यांच्या नावाने बोटं मोडतायत. आता बघा विरोधकांची कामाची, आता जो बी बोलणार सेनेबद्दल बोलणार, राष्ट्रवादीविषयी बोलणार. आता ते निवडणुकीच्या टायमाला ते सगळे जागे होतात, एकामेकांच्या टीका करायच्या त्या. पण टीका करण्याचा प्रश्न तो अलग असतो, त्याचे त्याला स्वतंत्र आहे टीका करायला. पण परिस्थिती अशी आहे की सर्वसामान्य जनता हुशार आहे, अनुभवी आहे आणि ज्याला गरज आहे दिल्लीमध्ये जाण्याची अशाच माणसाला निवडून द्या. पुणे जिल्हा हा पवार साहेबांचा बालेकिल्ला. यावेळेला आढळरावांना रोखणारच अशा प्रकारची गर्जना अजित पवारांनी केली, वळसे पाटलांनी केली, लांडे साहेबांनी केली. शेवटी आपल्याला उमेदवार मिळाला नाही, दुसऱ्या पक्षातून आयात करावा लागला आणि त्यांना उमेदवारी दिली. आणि आज मात्र ही मंडळी म्हणतात आम्ही आढळरावांचा पराभव करणार. तसं शक्य नाही आहे. का माहिती आहे का, त्यांनी जे आमचा आता अमोल कोल्हे सुद्धा आमचाच होता, पण तो उपनेता होता तेवढा पुरता तेवढं गाजला गेला. त्यांनी इकडे काय जास्त काही प्रयत्न केला नाही. त्याला दुर्बुद्ध्या सुचली, तो गेला याच्यामध्ये राष्ट्रवादीमध्ये. पण परिस्थिती अशी आहे की अमोल कोल्हे काहीच करू शकत नाही, हे माझं म्हणणं आहे.